रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का, माजी आमदार पंडित पाटील करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश। मुहूर्त ठरला 16 एप्रिलला मुंबईत पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, पण ठाकरेंना कोणी सत्तेसोबत घेत नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या मेळाव्याला खैरेंची दांडी, ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा चव्हाट्यावर। शिवसेना मी वाढवली, अंबादास नंतर आला, खैरेंचा हल्ला बोलता अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले। दानवेंविरोधात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। रोहित पवार इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेलं, सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्ट गुलाबराव पाटलांचा सनसनीत टोला। पुण्याच्या उरुळी देवाची परिसरात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण स्पष्ट, गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान। नांदेड शहरात घामोडिया फॅक्टरी परिसरात घाणीचं साम्राज्य, बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तक्रार करूनही पालिकेचं दुर्लक्ष, आरोप करत नागरिकांची समस्येचं निराकरण करण्याची मागणी। नांदेडमध्ये चेनापूर येथील जगदंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न, 9 दिवस गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा पुरुष कुस्तीपटूंवर विजय। परभणीमध्ये रामेश्वर देवस्थान पालखी उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह संपन्न, साक्षात्कार बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात, हजारो भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग। टोलबाबत येत्या 15 दिवसात पॉलिसी आणणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा। मुंबईतील एल्फिस्टन पूल आजपासून 2 वर्षांसाठी बंद, पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 41% पाणीसाठा, त्याच्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता घराच्या मेंटेनन्सवरही लागणार जीएसटी, दर महिना मेंटेनन्सवर 7,500हून अधिक खर्च होत असल्यास कात्री, जास्त मेंटेनन्सवर 18% जीएसटी लागण्याची शक्यता। मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार, लवकरच चेंबूर ते माणखुर्द दरम्यान धावणार मेट्रो लाईन 2B लवकरच होणार सुरू, तर पहिल्या टप्प्याची चाचणी येत्या 16 एप्रिल पासून मेट्रो मार्गावरील 5 स्थानकांची कामं पूर्ण। लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेकडून खुशखबर, मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात खरं तर येणार आहे, 16 एप्रिल पासून होणार अंमलबजावणी। पनवेलमधील बारवई तालुक्यातील ठोंबरेवाडीत रानगव्याचा मुक्त संचार, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण, तर रानगव्यांच्या जवळ जाऊ नये, वनविभागाचं आवाहन। नांदेडमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली, अग्निशमन दलात 7 वाहनं असून 27 जवान कार्यरत, कॉल आल्यावर 1 मिनिटात घटनास्थळी पोहोचण्याची अग्निशमन दलाची तयारी। सोलापूरमधील सूत गोडाऊनला भीषण आग लागल्याने गोडाऊन मधील साहित्य जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट।
पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात मीटर रूमला लागली भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. धुळ्यात साक्री तालुक्यात अचानक झोपड्यांना आग. संसार उपयोगी वस्तू जळून खाक. झोपडीमधील कुटुंब कामानिमित्त शेतात गेल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मालेगावमध्ये सत्यम इलेक्ट्रॉनिक्सच्या गोडाऊनला भीषण आग. लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. जालन्यात किराणा दुकानात घुसून तरुणाला मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. यवतमाळमध्ये घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या. या घटनेचा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये एमआयडीसी हद्दीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह. परिसरात खळबळ. मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल. जुन्नरच्या सीतानवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकाला फटका. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त. गुळ बाजारावर उन्हाचा परिणाम. बाजारात गुळाच्या मागणीबरोबर दरातही घट. गुळाचे दर क्विंटलला 4,200 ते 4,500 रुपयांवर. परभणीत पुढील 2 दिवस उष्णतेची लाट. हवामान विभागाकडून अलर्ट जारी. परभणीत सध्याचं तापमान 40 अंशाच्या पार. तर पुढील 2 दिवसात तापमान आणखीन वाढणार असल्याची शक्यता. राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा अंदाज. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुण्यातील तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका उष्मा सहन करावा लागणार आहे. राज्यातील तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता. वर्ध्याच्या साहूर येथे एसटी बसचा भीषण अपघात. 5 प्रवाशी किरकोळ जखमी. तर बसचे स्टेअरिंग अडकल्याने अपघात झाल्याची माहिती. सोलापूरच्या कुंभारी येथे एसटी बसला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक. ससूनची समिती आज करणार गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास. ईश्वरी भिसेचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याची ससूनच्या खरं तर समितीकडून चौकशी होणार आहे. जिल्हा मेडिकल बोर्डची आज ससूनमध्ये महत्वाची बैठक. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल येण्यास आणखीन 2 दिवस लागणार. राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर होणार आहे. तर ससून रुग्णालयाकडून बुधवारी किंवा गुरुवारी अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत शासनासमोर 2 अहवाल सादर होणार. 3ऱ्या अहवालानंतर एक अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज संध्याकाळी बैठक. देवगिरी निवासस्थानी बैठक होणार. बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार. पैठणमध्ये पोलिसाला दमदाटी करून जप्त वाळूचे वाहन पळवण्यात आले. वडवाळी शिवारातील नायगाव फाट्याजवळील ही घटना आहे. या प्रकरणाचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये एटीएम मधील बॅटरीज चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. आरोपीकडून 4 लाख रुपयांचे 24 बॅटरीज जप्त करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.